Praise the Lord. Daniel's power prayer. दानिएलची सामर्थ्याची प्रार्थना. We'll open our Bibles to Daniel 10 verse 12. दानिएलचा 10वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन आपण यावेळेला काढूया. Then said he unto me, that is the angel, fear not, Daniel, for from the first day that thou didst set thine heart to understand and to chasten thyself before thy God, thy words were heard, and I am come for thy words. दानिएल 10वा अध्याय 12वं वचन. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला, भिवू नको, कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दांमुळे मी आलो आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We saw the Old Testament kind of prayer. आपण जुन्या करारातील प्रार्थनेची पद्धत पाहिली We are seeing the New Testament kind of prayer. आणि नवीन करारातील प्रार्थनेची पद्धतही आपण पाहिली. You can take the principles of the Old Testament kind of prayer, जुन्या करारातल्या प्रार्थनेच्या पद्धतीची तत्व आपण घेऊ शकतो, but we cannot take their methods. पण त्यांची जी पद्धत आहे, त्यांची जी रीत आहे, ती लिटरली घेऊन चालत नाही. Amen. Amen. Because we are in a new covenant, which is a better covenant. कारण की आता आपण नवीन करारात आहोत की जो एक अजून चांगला करार आहे. But we need to have an idea of the Old Testament format of prayer as well. परंतु जुन्या करारातील प्रार्थनेची काय पद्धत होती, काय रीत होती, हेही आपल्याला कळायला हवं. But since we are living in the new dispensation, we have to have a higher format of prayer to defeat the evil forces in the heavenly realms. पण नवीन कराराच्या काळात आपण जगत असल्यामुळे आपल्याकडे एक उच्च पद्धतीची अशी शस्त्रसामग्री आणि सामर्थ्य असायला हवं की ज्यामुळे आपण सैतानी शक्तींशी लढू शकू. We need not just be satisfied with the format that Daniel had of prayer. आणि केवळ दानिएलकडे जी प्रार्थनेची पद्धत होती ती स्वीकारून किंवा अंगीकारून तृप्त होऊन चालणार नाही. Because he lived on the other side of the cross, we are living on the other side of the cross. कारण दानिएल वधस्तंभाच्या त्या तीरी राहत होता, आपण वधस्तंभाच्या या तीरी राहत आहोत. And there's a lot of difference. आणि फरक खूप आहे. Amen. Amen. The power that Daniel had over the evil forces is nothing compared to the सामर्थ्य- power that you and I have in the new जे dispensation. सामर्थ्य दानिएलाकडे दुरात्म्यांच्या शक्तींवरचं होतं ते तुलना केली तर आपल्याकडे जे सामर्थ्य दुरात्म्यांच्या शक्ती विरुद्ध दिलेलं आहे त्या समोर काहीच नाही. Praise the Lord. Amen. You need to say, you devil, I bind you in the name of Jesus. तुम्ही असं म्हणायला हवं की सैताना, मी येशूच्या नावात तुला बांधत आहे. I clear all my blessings from the warehouse where you are holding. माझे सारे आशीर्वाद त्या गोडाऊन मधनं मी काढून घेत आहे की जिथे तू ते लपवून ठेवले. Because he is the strong man. कारण की सैतान बलवान आहे हे जरूर, But when the stronger than he comes, पण अति बलवान जेव्हा येतो then he binds him up मग तो त्याला बांधतो and takes away the goods. आणि साहित्य किंवा आपला जो माल आहे जो त्यांनी लपवून ठेवलाय तो घेऊन येतो. Amen. So Amen. all the prayers are at the checkpoints. तर सर्व प्रार्थना चेक पॉइंट वर अडकतात That is where the battle takes place. आणि तिथे युद्ध सुरू होतं. There is no stopping of your prayer in the third heavens. बाकी तिसऱ्या स्वर्गात तुमच्या प्रार्थनेला कुठेही थांबवलं जात नाही. No stopping there. तिसऱ्या स्वर्गात तुमच्या प्रार्थनेला कुठेही थांबवलं The जात नाही. angels are very prompt. आणि देवदूत अगदी व्यवस्थित काम करत असतात. The third heavens are very prompt in responding to your prayers. तिसरं स्वर्ग तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद देण्यात अगदी तत्पर आहे. The problem lies in the first heavens and the second heavens. समस्या पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गात आहे. The devil does not rule in the third heavens. आणि सैतान तिसऱ्या स्वर्गात राज्य करत नाही, करू शकत नाही रादर. That's why he is called the prince and the power of the air. आणि म्हणून त्याला अंतराळातील राजकुमार म्हणतात. Amen. Amen. Air is about 5 or 10 kilometers, I don't know. अंतराळ किंवा हवा, वायू 5 ते 10 किलोमीटरवर बहुतेक आहे. And so he is ruling there. तिथे सैतानाचं राज्य आहे. That is why म्हणून the prayer is very hard to work on. प्रार्थनेवर काम करणं अवघड आहे. And sometimes the angel of the blessings gets stuck up, and unless we can really make a Holy Ghost prayer, things are not released. आणि मग कधी कधी काय होतं की जे देवदूत आपला आशीर्वाद घेऊन निघालेले असतात त्यांना तिथे सैतानी नाक्यांवरती अडवलं जातं आणि अशा वेळेला मग आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केलेली जी प्रार्थना असते ती उपयोगी येते. Yes, your angels want to help you. होय, तुमच्या देवदूतांना तुम्हाला मदत करायची इच्छा आहे. But पण sometimes, कधी कधी unless there is a strong power prayer, things cannot be released. जोवर बलवान अशी सामर्थ्याची प्रार्थना केली जात नाही
तोवर सैतानी नाक्यांवरती जप्त केलेला आपला माल किंवा आशीर्वाद सुटू शकत नाही. When Kenneth Hagin, the prophet of God, केनेथ हेगनचे देवाचे संदेश जे आहेत किंवा होते, he had the Lord's visitation. प्रभूनी जेव्हा त्यांना दर्शन दिलं, An angel also was standing behind Jesus. देवाचा दूतही तेव्हा येशूच्या मागे उभा होता. And the Lord pointed out to the angel standing beside him. आणि प्रभूनं त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या देवदूताकडे इशारा केला. The Lord said, प्रभू बोलला, Kenneth, this is your angel. केनेथ हा तुझा देवदूत आहे, This is your angel. हा तुझा देवदूत आहे. Our angels behold the face of the Father every day. आपले देवदूत, आपला देवदूत परमेश्वर बापाचं मुख रोज न्याहाळतात. You don't lose out on your guardian angels because you have become a guardian now. आणि तुम्हाला जे सुरक्षित ठेवणारे देवदूत आहेत त्यांना तुम्ही आता कुठेही गमावू शकत नाही. See, many times we feel that when children are small, then they have guardian angels. बऱ्याच वेळेला आपलं असं म्हणणं असतं की मुलं जेव्हा लहान असतात तेव्हाच त्यांना संरक्षण देणारे त्यांचे दूत असतात. After you grow up and become very matured and very wise and intellectual, then you lose contact with the angels. आणि मोठं झाल्यानंतर, शिकल्यानंतर, पदव्या मिळाल्यानंतर मग आपले जे आपल्याला सुरक्षित ठेवणारे दूत असतात ते आपल्याला सोडून निघून जातात, कारण की आता आपण मोठे झालो. It's not God's problem, it is our problem, it's a ego problem, it is a qualification problem. ही समस्या देवाची नाही, ही समस्या आपली आहे. ही समस्या आपल्या मीपणाची, अहमपणाची आणि मिळालेल्या शिक्षणाची व पदवीची आहे. It is a misunderstanding of the scriptures. आणि शास्त्राविषयीनं, पवित्र शास्त्राविषयीनं करून घेतलेली ही गैरसमजूत आहे. Your guardian angels never lose on you. तुम्हाला संरक्षण देणारे तुमचे देवदूत कधीही तुमच्यापासून लांब नसतात. तुम्ही लहान असा Till मोठे your असा. death. तुमच्या मृत्यूपर्यंत ते देवदूत तुमच्या बरोबर आहेत. See? ते तुझ्या बरोबर आहेत. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? When Lazarus died, his angel carried him. लाजर जेव्हा मरण पावला त्याच्या देवदूताने, त्याच्या दूताने त्याला नेलं. So when you पुरलं. die, your angel will carry you. जेव्हा तुम्ही मरण पावाल त्यावेळेला तुझा किंवा तुमचा जो कोणी देवदूत आहे, जो दूत आहे, तो तुम्हाला नेईल पुढे. Each one of you has a guardian angel. तुम्हा प्रत्येकाकडे तुम्हाला सुरक्षित ठेवणारा देवदूत आहे. That time Kenneth Hagin was surprised. आणि त्यावेळेला केनेथ हेगन यांना आश्चर्य झालं, He वाटलं. said, "My angel?" आणि ते म्हणाले, माझा दूत. Yes, the Lord said, "Your angel." आणि प्रभू बोलला की हो, तुझा दूत. And if you were to respond to him, आणि तू जर त्याला प्रतिसाद दिला किंवा दिला असतास, or if you will respond to him from now on, किंवा आतापासून पुढे जर तू त्या दूताला प्रतिसाद दिलास, he will appear to you as I will many times and will give you direction and guidance. तर तो दूत तुला अनेक वेळेला प्रगट होईल. ज्या रीतीनं मी तुला दर्शन देतो त्या पद्धतीनं तो दूत अनेक वेळेला प्रगट होऊन तुला मार्गदर्शन करेल. As I will. जशी माझी इच्छा होईल त्यानुरूप तो दूत तुला प्रगट होऊन तुला मार्गदर्शन करेल, असं प्रभू केनेथ हेगनला म्हटलं. They won't reveal themselves to you unless the Lord permits them to reveal. प्रभूची इच्छा झाली पाहिजे. जोर प्रभू त्या दूताला परवानगी देत नाही तो दूत तुला प्रगट होऊ शकत नाही. Don't just ask the angels to come before you, because then the dark angels, the evil angels will manifest themselves before you. फक्त दूतांना तुम्ही दूतांनो मला प्रगट व्हा, दूतांनो मला प्रगट व्हा असं म्हणत राहू नका. त्यात कधी कधी सैतानी दूतही तुम्हाला प्रगट होतील. That's why angels are called ministering angels, आणि म्हणून देवाच्या दूतांना सेवा करणारे दूत असं नाव आहे. who are sent to minister to those who are called the heirs of salvation. जे असांची सेवा करायला पाठवले गेलेले आहेत की ज्यांना तारणाचे वारीस म्हणतात. And at that time, त्यावेळेला Kenneth Hagin was going through a hard time. केनेथ हेगन आपल्या जीवनात कठीण प्रसंगातनं जात होते. He was in debts. कर्जबाजारी झाले होते. See, it was the time, I think so, somewhere in the 1930s or 33 and 35. 1930ला किंवा 35ला 1935च्या काळादरम्यानची ही गोष्ट आहे. You know, these were the days of deep depression. आणि त्या काळात तो काळ अतिशय गहन अशा नैराश्याचा काळ होता US मध्ये. That not only US, all over the world. आणि अख्ख्या जगामध्ये, फक्त US मध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये That was the darkest depression, the deepest depression the world had ever seen. आणि सगळ्यात मोठं नैराश्य जगाने कधी पाहिलेलं नसेल असं त्यावेळेला आलेलं. But now I'm going to speak to you, and from next week you will understand there is another depression days coming ahead. पुढच्या आठवड्यापासून मी विषय सुरू करीन जो बोलल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अजून एक नैराश्याचा काळ पुढे जाऊन येणार आहे. That's what the Lord revealed to me. ते जे प्रभूनी मला प्रगट केलंय. Now at that time, त्यावेळेला Kenneth Hagin was going through hard times. केनेथ हेगन कठीण प्रसंगातनं जात होते. He was in debts, त्यांना कर्ज झालं होतं and the debt was mounting आणि कर्ज मोठं मोठं होत चाललेलं. because he was continuously ministering and his
children were with him म्हणजे as he कर्ज- was traveling. म्हणजे कर्ज वाढत चाललेलं होतं, त्यांची मुलं ते प्रवास करताना त्यांच्या बरोबर होते, Because he बरोबर was a होती. traveling minister. कारण की ते प्रवासी सेवक होते, त्यांची मुलं त्या प्रवासात त्यांच्या बरोबर होती. And since he was a traveling minister, he had to take his children with him wherever he ministered. आणि ते प्रवास करणारे सेवक असल्यामुळे त्यांना त्यांची मुलं ते जिथे कुठे जातात तिथे घेऊन जावी लागायची. Today, many people will not be able to do that. आजच्या अनेक लोकांना असं करायला जमणार नाही. They will miss on the best of schools of Pune. नाही तर मग पुण्यातली सगळ्यात चांगली शाळा माझ्या मुलांकडनं राहून जाईल ना. I would rather sacrifice that than serve God somewhere else. आणि म्हणून मग मी काय करीन, हा त्याग करतो. कसला त्याग? नको, मग देवाचा असा प्रवास करून सेवा वगैरे मला नको, मी तो त्याग करतो. But in the first 12 years, Kenneth Hagin was a traveling minister. पण पहिल्या 12 वर्षात केनेथ हेगन यांनी प्रवास करूनच सेवा केली. And the children were traveling with him. आणि ते जिथे कुठे गेले तिथे तिथे त्यांची मुलं त्यांच्या समवेत गेली. And they were doing their school work through correspondence courses. आणि ते पत्राद्वारे शाळेचं शिक्षण घेत असत. Not all their time, but the 1 year they were traveling with Kenneth Hagin continuously. आयुष्यभर नाही, पण एक वर्षभर जो त्यांनी आपल्या वडिलांबरोबर प्रवास केला त्या दरम्यान पत्र व्यवहाराने जे शिक्षण मिळायचं ते त्यांनी घेतलं. You know, in US, even today, they have this trucks which are like a house. You US cart it मध्ये- all along. US मध्ये आजही असे मोठे मोठे ट्रक असतात जे घरात बदलले जातात. See, they have IV parks at every level. आयव्ही पार्क सगळीकडे असतात. एक पार्किंग असतं ज्याला आयव्ही पार्क म्हणतात. So people who are traveling from north to south or from east to west, तर या दिशेनं त्या दिशेला जी कोणी माणसं अमेरिकेत प्रवास करणार असतील, wherever they find motels, these motel people have IV parks. तर ज्या कुणाचं मोटेल असतं त्या मोटेलवाल्यांकडे आरव्ही पार्क नावाची RV parks. आरव्ही पार्क्स नावाची पार्किंगची जागा असते. And they haul their big truck there. या पार्किंग मध्ये हे मोठे ट्रक पार्क केले जातात की And- जे ट्रक घरात बदललेले आहेत. And so you just press a button, it just comes out ते on the ट्रक side. म्हणजे ऍक्च्युली घर आहे. तुम्ही त्याला सगळीकडनं बटणं वगैरे असतात, ती दाबली And you open another side, it will open another side. की छत बाहेर येतं, मग इकडनं काहीतरी अजून बाहेर येतं, बेडरूम एक्सपॅन्ड होते. And so it becomes just a 2-bedroom flat or म्हणजे whatever. 2 बेडरूमचा A वगैरे 1-bedroom flat. 1 बेडरूमचा 2 बेडरूमचा तो फ्लॅट होतो. इन And- शॉर्ट अलीकडे फिल्म स्टार्स कडे व्हॅनिटी व्हॅन असतात ना तसं. And they live lavish lives. आणि मस्त जीवन जगतात हा, असं And काही नाही. and it is better also because instead of staying in a hotel, आणि हे बरं पण असतं, हॉटेलमध्ये राहायच्या ऐवजी you stay in those trucks त्या ट्रक मध्ये राहायचं. and they give you all the supplies. आणि त्या ट्रकला ते लोक सगळा पुरवठा One देतात. electric supply you get, म्हणजे विजेचा पुरवठा असतो, and drainage supply you get, ड्रेनेजचा पुरवठा असतो जो या आरव्ही पार्क्स मध्ये त्यांना मिळतो. and all these supplies you get, हा सगळा पुरवठा त्या गाड्यांना दिला जातो की जी घरं आहेत ऍक्च्युली. and water supply you get. पाण्याचा पुरवठा दिला जातो. ही फिरती घरं So असतात. all those pipes are ready. You just halt your truck and all these pipes are attached. You pay them certain about some $100 or something to the motels. आणि आरव्ही पार्क मध्ये ह्या सगळ्या सोयी त्या मॉटेलवाल्यांनी त्यांना करून दिलेल्या असतात, ज्यामध्ये वीज आहे, पाणी आहे, ड्रेनेज सिस्टम आहे. आणि सगळे पाईप लावून टाकले की त्या ट्रक मधल्या घरात सगळं सुरू होतं. आणि त्या मॉटेलवाल्यांना फक्त यांनी जे काही भाडं असेल ते भाडं द्यायचं. $50, $100. $50 म्हणा, $100 It म्हणा. falls very cheaper than staying in a hotel. स्वस्त पडतं ना. एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहायच्या ऐवजी असं जर अशी ट्रकच करून घेतली की जी घर आहे. And some of them have been staying for one year. आणि एक वर्षभर काही माणसं त्यात राहतात तशी. Some people stay all their life, काही माणसं आयुष्यभर तशी राहतात. especially these oldies. खास करून जी वयस्कर माणसं आहेत ना, They stay sometimes for 6 months. They like the scenery in that area. They stay there and they are fed up. Then they go to another RV park, another place or another state. ती वयस्कर माणसं काय करतात, आता ती ट्रक म्हणजे ड्रायव्हिंग करू शकतात. ड्रायव्हिंग करून ते घर ते लोक घेऊन येतात. त्यांना जी जागा आवडेल तिथे जाऊन राहतात. 6 महिने इथे, 6 महिने तिथे. Praise God. That's a कुठल्याही different आरव्ही पार्क मध्ये भाडं भरून लावून टाकायचं. Now here Kenneth Hagin was going through a hard time. आता केनेथ हेगनचं असंच काहीतरी होतं आणि ते कठीण प्रसंगातनं जात होते. मुलांना घेऊन प्रवास करून सेवा करायचे. And so he had this big truck with तर him. त्यांच्याकडे पण असा हा मोठा ट्रक होता. आरव्ही ट्रक म्हणतात त्याला. And he was doing 2 services in a day because that was the means of his living, because through that he was getting his money. दिवसातनं 2 सर्व्हिस ते घ्यायचे, उपासना 2 घ्यायचे दिवसातनं आणि त्यातूनच त्यांना त्यांचा उदरनिर्वाह प्राप्त व्हायचा. So after 1 year or so, he said, "You go back home with the mother. I will be only traveling minister." वर्षभरानंतर मग त्यांनी आपल्या बायकोला आणि मुलांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊन आता राहा
आणि मी एकटाच प्रवास करतो. And so they had to take a rented house and they had to take, all the furnitures also on rent. You get there, all these त्यांनी furnitures on भाड्याचं rent. घर घेतलं, भाड्याच्या घरामध्ये सगळं फर्निचर घेतलं, भाड्याचं सगळं भाड्यावर मिळतं तिथे. And so they went into debts. आणि मग कर्ज झालं हे सगळं करता करता. And Kenneth Hagin was ministering आणि केनेथ हेगन तर सेवा करत होते and it was heavy upon him. आणि मग जड ओझं झालं सगळं हे. See, God knows. देवाला माहिती आहे. See, when you minister, God knows how much care you have upon आपण your सेवा head. आपण सेवा करत असताना डोक्यावर किती बोजा आहे हे देव जाणून आहे. See, many times we think that God is not bothered about my life. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की देवाला माझ्या जीवनाची काही पडलेलीच नाही. No, God is bothered about you. असं नव्हे, देवाला तुझी पडलेली किंवा परवा आहे. Amen. When you live a life for God, He is bothered about you. तू देवासाठी जगत असलेलं तुझं जीवन आहे ना, तर देवाला तुझी काळजी आहे. When you think upon Him, He thinks upon you. आपण देवाचे विचार केले की देवही आपला विचार करतोच. And so Kenneth Hagin was just living out that life तर without केनेथ हेगन complaining. अशा पद्धतीचं जीवन तक्रार न करता जगत होते. And the Lord Jesus told him, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, see, Jesus had visited him 8 times. येशू ख्रिस्ताने केनेथ हेगन, सिनियर केनेथ हेगन यांना 8 वेळेला दर्शन दिलं. And the Lord told him, खुद्द येशू येऊन त्यांना भेटला. प्रभू त्यांना म्हणाला, the angel is waiting for you. दूत तुझी वाट पाहत आहे. So when Kenneth Hagin after that started taking authority over his finances, आणि केनेथ हेगननी त्याच्यानंतर आपल्या आर्थिक म्हणजे आपल्या पैशांवरती अधिकार वापरायला सुरुवात केली. see, the Lord told him where all he was falling in debts. प्रभूने त्यांना सांगितलं की कुठल्या कुठल्या भागांमध्ये तू Yes. कर्जात पडतोय. He told him, सांगितलं. and if you don't do something about it, pressure will mount upon you and the ministry. या भागांवरती तू कर्जात पडत आहेस आणि या विषयीनं तुझं काही केलं नाही तर तुझ्यावरचं ओझं वाढणार आहे आणि तुला त्रास होणार आहे. And so he took authority आणि from मग that day. केनेथ हेगन यांनी त्या दिवसापासून अधिकार वापरायला सुरुवात केली. And the day he started taking authority, अधिकार वापरायला सुरुवात केली आणि ज्या दिवसापासून त्यांनी अधिकार वापरला, finance started coming to him. पैसा त्यांच्याकडे येऊ लागला. In 90 days, all his debts were dealt with. 90 दिवसात त्यांच्या सर्व कर्जाशी जे काही कर्ज होतं ते गेलं. See, he wrote it down on a piece of paper. त्यांनी काय केलं, पहिलं तर कागदावर सगळं लिहिलं So much I owe. की किती मला कर्ज झालेलं आहे. And he started taking authority. आणि मग त्यांनी अधिकार घेतला. You devil, leave my finances in Jesus' name. आणि सैतानाला आज्ञा केली, सैताना माझा पैसा येशूच्या नावामध्ये सोड. See, before that, he was making the Daniel kind of prayer. त्याच्या अगोदर केनेथ हेगन दानिएलच्या पद्धतीची प्रार्थना करत होते. But you need to know we are on the other side of the cross. पण आपल्याला कळायला हवं आपण वधस्तंभाच्या या तीराकडे आहोत. Amen. Amen. And we are better placed. आणि आपली जागा अजून चांगली आहे. And so when he started taking authority, आणि म्हणून जेव्हा केनेथ हेगन यांनी अधिकार घ्यायला सुरुवात केली, his angels started working for him. त्यांचे दूत त्यांच्यासाठी काम करू लागले. Are you learning something? काहीतरी यातनं तुम्ही शिकताय की नाही? So don't go to the old format. तर जुन्या करारातल्या त्या पद्धतीकडे जाऊ नका. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी, maybe in the 1970s or something, 1970 वगैरे असेल, my father had a motorbike, माझ्या वडिलांकडे मोटरसायकल होती, Czechoslovakia motorbike. चेकोस्लोवाकियाची. My daddy was a great lover of bikes. माझ्या वडिलांना imported मोटर bikes. बाईक खूप आवडायच्या. And my uncle also had his bike. माझ्या काकांकडे पण मोटर बाईक होती. Those bikes which make lot of noise. त्या Boom, खूप अशा boom, boom, boom. मराठीत फटफट्या म्हणतात ना, मोठ्या आवाज करणाऱ्या तशा. And they used to go for hunting. आणि ते शिकार करायला जायचे. And I remember मला आठवतं when they used to kickstart the motorbike in those जेव्हा times, ते the old motorcycle- motorbikes like Java and Enfield, you may knowing it. जावा, एनफिल्ड वगैरे त्या जुन्या मोटरसायकल, तर तेव्हा जेव्हा ते मोटरसायकलला किक मारायचे, And then both of them used to start the bike. दोघही माझे वडील आणि माझे काका मोटरसायकल जेव्हा सुरू करायचे And they used to speak at the top of their voice. आणि अगदी जोरात बोलायचे, Very loudly they used to speak to one अगदी another. जोरात एकमेकांशी बोलायचे आवाज. Because the bike was on कारण की ती मोटरसायकल सुरू असायची and that noise, you have to exceed that noise. आणि फटफटीच्या आवाजापेक्षा तुमचा आवाज मोठा झाला पाहिजे तरच एकमेकांना ऐकू येईल. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? All this clutter and all you have to go about. या सगळ्याच्या वर जायला हवंय. Amen. आमेन. Your voice should supersede all these voices of the devil here. सैतानाचे जे काय आवाज आणि कल्लोळ होतो ना, त्याच्याहून जास्त आरडाओरडा आपला व्हायला हवा प्रार्थनेचा आणि त्याला बांधायचा. See, the other option was दुसरा पर्याय असा होता,
put off the engine, pastor. Why they were not putting off the engine and then talking? इंजिन बंद करा ना, इंजिन बंद करून का बोलत नव्हते तुमचे वडील आणि काका? That's a big question. आता तो प्रश्न मोठा आहे. But in those times, पण त्या जमान्यात to restart that motorbike, you have to kick at least 20-25 times. ती मोटरसायकल सुरू झालेली समजा बंद केली तर ती बंद पडलेली परत सुरू करायला 15-20 वेळेला किक मारायला लागायची. Amen. You have to keep on pressing the jet for the oil to, for the petrol to flow. आणि पेट्रोल वाहिलं पाहिजे, You have फ्लो to keep झालं on pressing पाहिजे, it like that. तर ते असं दाबत राहायचं, And then kick, and then press it, Mug and then kick, hold mug- the clutch, and again press. असं सगळं. You see? And then that takes a long time. आणि त्याला वेळ खूप लागतो. Today, what? You just press the button, it starts. Isn't it? आज काय बटन दाबली की गाड्या सुरू होतात. And so your voice should exceed that noise. तर पॉइंट पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत. जसं फटफटीच्या आवाजापेक्षा या दोघांचे आवाज मोठे व्हायला हवे होते, एकमेकांचं ऐकूयाला हवं असेल तर, तसं सैतानाचा जो आरडाओरडा आहे त्याच्यापेक्षा मोठा जरा आपला व्हायला हवा, तर मग त्याच्यात दम आहे. Otherwise, you will get stuck up in this noise only. नाही तर मग त्या सैतानी आवाजातच कुठेतरी आपण अडकून राहू. And you think that the noise is your voice. आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं की सैतानाचा आवाजच माझा आवाज आहे. See, the noise is not your voice. पण तो आवाज तुझा आवाज नाही, The noise is of the devil's. तो सैतानाचा आरडाओरडा आहे. And you think, so why it's not happening? आणि तुला असं वाटत राहतं की होत का नाही. God wants to hear your voice. देवाला तुझा आवाज ऐकायचा आहे. It should be above the noise of the world. आणि तुझा आवाज या सगळ्या जगी गोष्टींपेक्षाही मोठा जायला So हवा. sometimes the angel of our blessing gets stuck unless you can make that authoritative and real prayers, things will not be released. तर कधी कधी आपले आशीर्वाद घेऊन निघालेले दूत सैतानी नाक्यावरती कुठेतरी अडवले जातात, आणि जोवर खालून आपला आरडाओरडा प्रार्थनेचा आणि अधिकारानं बांधायचा उंच आणि मोठा होत नाही, तोवर तिथनं ते नाक्यावरनं सुटत नाही. That's why the enemy doesn't like anybody making the prayer of binding and loosing. आणि म्हणून शत्रूला कोणीही सैतान बांधायची आणि पवित्र आत्मा मोका करायची प्रार्थना केलेली आवडतच नाही. One day we will learn in little excess about praying of binding and loosing. एके दिवशी आपण बांधणे आणि मोकळं करणे हा विषय थोडा डिटेल घेऊ. Your prayer should be violent and your prayer should be sharp. तुमची प्रार्थना शार्प म्हणजे तीक्ष्ण आणि हिंसात्मक असायला हवी. Amen. आमेन. Otherwise, the second heavens will return back all your prayers. नाहीतर दुसऱ्या स्वर्गातनं त्या सगळ्या प्रार्थना परत येतील. And we blame the third heavens. आणि आपण दोष देतो तिसऱ्या स्वर्गाला. Don't blame the third heavens, blame the second and the first. तिसऱ्या स्वर्गाला दोष देऊ नका की जिथं देव विराजमान आहे. दुसऱ्या आणि पहिल्या स्वर्गात हा सगळा घोटाळा होत Now, some असतो. people say, काही लोक म्हणतात for Daniel it took 3 weeks, then for me, I'm not Daniel, it may take 5 weeks. दानिएलला 3 आठवडे लागले, मी तर दानिएल पण नाही, म्हणजे मला तर 5 आठवडे लागतीलच. See, we are talking about the days when Jesus had not come and defeated the devil on the cross. येशू ख्रिस्त तोवर आलेला नव्हता आणि येशू ख्रिस्ताने तोवर वधस्तंभी सैतानाला हरवलेलं नव्हतं, अशा काळातला आपण बोलत आहोत की जेव्हा दानिएल होता. But today, आज मात्र the devil is defeated. सैतान हरलेला आहे. You don't need 21 days of prayer. आपल्याला 21 दिवसाच्या प्रार्थनेची गरज नाही. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? Praise God for it. देवाला धन्यवाद त्यासाठी. Because your people cannot pray for 2 days, and if I had asked them to pray 21 days, I don't know what would have happened. का इथं माणसांना 2 दिवसही प्रार्थना करायला जमत नाही, 21 दिवस वगैरे घोषित केले तर काय होईल Now, माहित नाही. do you realize the importance of the angelic ministry? तर तुमच्या लक्षात येत आहे का की देवदूतांच्या सेवेचं महत्व? We are working with angels. Angels are working with us. देवदूत आपल्या बरोबर काम करतायत, आपण देवदूतांबरोबर काम करत So आहोत. I want to point out very clearly to those facts मला या सगळ्या वास्तविकतेकडे फार स्पष्टपणे इशारा करायचा आहे that the words that speak also is very important. की जे शब्द बोलले जातात तेही फार महत्वाचे The असतात. attitudes of our heart also will cause and affect the success in the working of angels towards our prayer. आपल्या हृदयातली जी वृत्ती असते ती वृत्ती पण फार महत्वाची असते की ज्याचा परिणाम किंवा गैरपरिणाम देवदूत जी उत्तरं घेऊन येणार आहेत त्यावर होऊ शकतो. You need to have an understanding that you are having a place in heaven. तुम्हाला ही समजूत पहिली प्राप्त व्हायला हवी की तुमची स्वर्गात जागा आहे. See, always remember, नेहमी लक्षात ठेवा, physically you are on this earth, spiritually you are in heaven. शारीरिकरित्या तुम्ही इथे पृथ्वीवरती आहात, आध्यात्मिकरित्या तुम्ही स्वर्गात आहात. You have power because you have a place above the powers of the rulers. तुमच्याकडे सामर्थ्य आहे कारण की या सगळ्या सत्ता आणि अधिकाराच्या वरचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. See, authority अधिकार comes when you are higher in power. कधी येतो? जेव्हा आपण उच्च पदावर असतो तेव्हा. See, I'm not talking about
physical power, I'm talking about authority. मी शारीरिक सामर्थ्याविषयी बोलत नाही, मी अधिकाराविषयी बोलत आहे. See, there is one thing called power. एक गोष्ट ज्याला सामर्थ्य म्हणतात, The other thing is called authority. दुसरी गोष्ट ज्याला अधिकार म्हणतात. Power means सामर्थ्य म्हणजे I'm very strong. मी फार बलवान आहे. See, authority means अधिकार म्हणजे I am thin, मी पातळ आहे, but लुकडा आहे, I'm coming under government authority, so I can stop anybody. पण मी सरकारी सत्तेखाली येत आहे आणि म्हणून मी कुणालाही थांबवू शकतो. See, that is different. हे वेगळं. Like a traffic police, he may be thin, but he may just put his hand like that, and a big truck, 16-wheel truck, can come to a screeching halt. जसं एखादा ट्रॅफिक पोलीस जरी अगदी सडपातळ आणि बारीक असला तरी त्यांनी एक हात केला तर 16 चाकी ट्रकलाही थांबावं लागतं. That is not because he's got muscles, त्या ट्रॅफिक पोलीसकडे फार मसल वगैरे आहेत म्हणून नाही, but authority. पण अधिकार. Badge hai. बॅच आहे. The बिल्ला. truck fellow sees the badge. आणि तो ट्रकवाला त्याचा बॅच पाहतो. त्याचं मसल्स बघत नाही, त्याचे डोले शोले नाही, त्याचं बॅच बघतो. बॅच कोणाचं बॅच आहे? कुणाचा आहे? ट्रॅफिक पोलीस आहे, टोपी घालतो. ट्रॅफिक पोलीस सरकारी माणूस आहे. See, he's not seeing his body. त्याचं शरीर बघत नाही ट्रकवाला. But what if next day he loses his job पण दुसऱ्या दिवशी समजा त्याची नोकरी गेली तर, and there he says stop. आणि नोकरी गेल्यानंतर त्या एकेकालच्या पोलिसांनी हात केला असा थांबायला The तर truck will go over him and he'll become like a chapati. ट्रक थांबणार नाही, ट्रक त्याच्यावरून जाऊन त्याची पोळी करेल. See, authority comes when you come under somebody. अधिकार एखाद्याच्या खाली आलो आपण कीच मिळतो. See, you are in heavenly places. तुम्ही स्वर्गीय स्थानात आहात, You are in that place तुम्ही त्या जागी आहात where you look down की जिथून तुम्ही खाली and पाहता command the evil spirit leave. आणि दुरात्म्यांना आज्ञा करता की सोड. But Daniel was lower. पण दानिएल खाली होता, See, he had not reached that place yet. अजूनवर तो त्या जागेपर्यंत पोहोचला नव्हता. So he needed that angel, this angel, that angel, all angels to back him up. आणि म्हणून दानिएलला हा दूत तो दूत तो दूत सगळ्या दूतांच्या पाठिंब्याची गरज पडली. Praise the Lord. Amen. See? And so when you pray, तर जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, see that your attitude also is proper. एक तर पहिलं हेही पहा की तुमची वृत्ती बरोबर असायला हवी. Amen. Amen. Now when I speak about prayer, जेव्हा मी प्रार्थनेविषयी बोलतो, see, people don't like to hear a sermon on prayer. लोकांना प्रार्थनेविषयीचे उपदेश ऐकायला आवडत नाही. You try somewhere else that today or next week I'm going to speak on prayer, half the church will not come. तुम्ही पहा की असं जर सांगितलं गेलं की पुढच्या आठवड्यापासून मी प्रार्थनेचा विषय घेणार आहे म्हटल्यावरती अर्ध चर्च येणार नाही. Amen. But if I say from next week I'm going to speak how to tap in the blessings of God. पण जर मी म्हटलो की पुढच्या आठवड्यापासून मी हा विषय घेणार आहे की देवाकडनं आशीर्वाद कसे मिळवायचे, People will bring their relatives, their friends, everybody, their children, everybody to तर church. सगळेजण आपापलं कुळ घेऊन येतील, फक्त घर नाही, कुळ. But praise God, here you are seated. पण देवाला धन्यवाद की तुम्ही सर्व इथे बसलेले The आहात. church is still full चर्च आपलं तरीही भरलेलं आहे and it is overflowing. आणि भरून वाहत आहे. See? Because nobody likes to hear a sermon on prayer. कारण कुणालाही प्रार्थनेवरचा उपदेश ऐकायला आवडत नाही. Why? Because they have been wrongly taught about prayer. का? कारण प्रार्थनेविषयी त्यांना पहिलं तर सगळं शिकवलेलंच चुकीचं आहे. They have been given only one format of prayer. त्यांना एकच प्रार्थनेची पद्धत आणि रीत दिलेली असते. Amen. Amen. And so people think that that is the only format left for आणि them. मग लोकांना असं वाटतं की प्रार्थनेची एकच रीत जी एवढी बोरिंग आहे, नकोच जायला. See, and so honestly, many of the ministers never speak of other kinds of prayer. आणि म्हणून प्रामाणिकतेने मी सांगतो की अनेक सेवक असे असतात की जे प्रार्थनेचे दुसरे पैलू बोलत नाहीत. They just know one long prostrated prayer त्यांना एक अशी उपडी पडून केलेली लांबलचक प्रार्थना माहिती असते, where you go on the whole night and pray. जिथे संपूर्ण रात्रभर जाऊन तुम्ही प्रार्थना Where करायची you take a बस. jug and lock yourself in the room for 2 days and pray. जिथं पाण्याचा जग भरून तुम्ही रात्रभर स्वतःला लॉक करून प्रार्थना करायची बस. And so people say, this is not for me मग लोक म्हणतात नको बाबा, हे सगळं मला जमत नाही, because I have to go to work. कारण मला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामाला जायचं आणि असतं. सगळं भाजीपाला बायको हो, म्हणते म्हणजे घेऊन घरचं यायला. सगळं Time बघायचं आणि कुठं? हे रात्रभर असं केलं तर मग संसार कसा करायचा. But you see, there are many kinds of prayer. पण बऱ्याच पद्धतीच्या प्रार्थना असतात. हो, That's what we need to understand. ते आपण समजून घेतलं पाहिजे. प्रार्थना अशी एकाच पद्धतीची नसते. They are not taught what Paul said in Ephesians 6:18. इफिस 6:18 मध्ये पॉलनी जे सांगितलेलं आहे ते शिकवलं गेलंच नाही लोकांना. You know what Paul said? पॉल काय म्हटला? Praying always with all prayer and supplication in the spirit. इफिस 6:18 वचन पॉल म्हणतो, सर्व प्रकारच्या प्रार्थनेने हा. व विनंतीने. सर्व प्रकारचे प्रार्थना आहे.
सर्व प्रकारच्या प्रार्थनेने व विनंतीने प्रार्थना करीत राहा. आपल्याला फक्त एक प्रकारचे प्रार्थना सांगितलं जातं हो ना, मग आपल्यातली उत्सुकता सगळी म्हणजे सगळं आणि विरजणच एक पडतं. फॉर्मॅट म्हणजे ते लांब लचक प्रेयर आणि ती एक 10 रीत असते. तास. लांब लचक 10 तास सुरू झालेलं बंदच होत नाही. जोपर्यंत होली स्पिरिट बोलत नाही. हो, मग आपल्याला ते नकोसं वाटतं की बाबा ह्यांचा होली स्पिरिट बोलणार कधी आणि मी उद्या कामाला पोहोचायची कधी. Amen. Amen. And so there are other translations that say all kinds of prayer or all manner of prayer. बाकीच्या भाषांतरांमध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व पद्धतीच्या प्रार्थना. So there is one kind of prayer where you take a jug of water, lock yourself in the room, tell your wife bye for 2 days and pray. तर एक पद्धत अशी असते की तुम्ही पाण्याचा जग घेऊन आपल्या खोलीत स्वतःला 2 दिवस बंद करून घेता, जाताना बायकोला सांगता की 2 दिवस भेटणार नाही, मी प्रार्थनेला चाललो. सांगून जा. सांगून जा, नाहीतर ती म्हणणं कुठं गेलं हे. सांगून जा ना, बोल की जाओ. Amen. And there are other times इतर वेळेला when you make small prayer आपण लहान प्रार्थना करतो according to your needs. आपल्या गरजेनुरूप. Amen. आमेन. Like I can give you an example in one chapter itself of both kinds of prayer. जसं मी तुम्हाला एकाच अध्यायामध्ये दोन्ही पद्धतीच्या प्रार्थनेचं उदाहरण देऊ शकतो. Nehemiah. नेहेमाया. You can open your Bibles to Nehemiah. तुम्ही नेहेमायाकडे आपलं पवित्र शास्त्र उघडा. The first chapter, verse 4. पहिलाच अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. And it came to pass, असं घडलं की when I heard these words, जेव्हा हे शब्द मी ऐकले that I sat down and wept and moaned त्याला मी खाली बसून रडलो days and fasted and prayed before the God of heaven. दिवस आणि रात्र आणि उपास प्रार्थना केली स्वर्गीय देवासमोर. So people know only this kind of prayer. तर लोकांना ही एकाच पद्धतीची प्रार्थना ठाऊक असते And that's why they don't want to hear any more about prayer. आणि म्हणून मग लोकांना इतर काही प्रार्थनेविषयी ऐकायला आवडत नाही. कारण नेहमाया 1:4 मध्ये जे लिहिलंय आणि असे झाले की वचने ऐकल्यावर मी बसून रडलो, कित्येक दिवस मी शोक उपवास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना केली. हे ऐकलं की लोकांना ती प्रार्थना नकोशी होते. See, now, that आता. same Nehemiah तोच नेहमाया made a 2-minute prayer. त्यांनी 2 मिनिटाची प्रार्थना पण केली. Nehemiah 2:4. नेहमाया 2:4 See there, what does it say? तिथे काय लिहिलंय? Then the king said unto me, for what dost thou make request? So I prayed to the God of heaven. तेव्हा राजाने मला म्हटले, तू काय मागणे करतोस? मग मी आकाशाच्या देवाची प्रार्थना केली. Even as you are speaking in his heart, he said, Lord, take charge of this king. म्हणजे तो राजाशी बोलत असताना सुद्धा त्याने मनातल्या मनात ती प्रार्थना केली की प्रभू या राजाचा ताबा घे. त्याचं तोंड बंद कर. हालेलुया. व्यवस्थित बोलू दे. माझ्या साइडने बोलू दे. Say 2 minutes. 2च मिनिटं. Not loudly. जोरात नाही बोलला Some ते. people say loudly and then they get a slap and they said, I'm persecuted for Christ. काही लोक अशी सगळी प्रार्थना पण जोरात करतात आणि मग त्यांना थपडा खायला लागतात आणि मग म्हणतात मी ख्रिस्तासाठी छळ सहन केला. आता राजासाठी प्रार्थना करतोय की राजाच्या तोंडाचा ताबा घेते, त्याच्या समोर जोरात बोलून चालेल का? And then in heaven they say, why I didn't get my reward for that slap? आणि मग स्वर्गात म्हणतो, अरे राजाने थप्पड लावून दिली होती, त्याचं प्रतिफळ नाही मिळालं. कसं मिळणार? अरे तो छळ नव्हता, तो बावळटपणा होता म्हणून बसली. Amen. Now he prayed just a 2-minute prayer. 2 मिनिटाची प्रार्थना त्याने केली. How he prayed? कशी केली? Inside. आत. देवा याला प्रभू बघून घे प्रभू. आतल्या आत की याचा ताबा घे, त्याच्या डोक्यावर बस. Even wives can pray for their husbands like that. बायकाही आपल्या नवऱ्यांसाठी अशी प्रार्थना मनातल्या मनात, बरं का, नॉट आउट लाऊड, मनातल्या मनात करू शकतात. देवा हा थोडा रागेट झाला, आता तू थोडं तोंड बंद कर प्रभू. आज स्वारी चिडलेली Bind आहे, it ताबा trouble गेले in बाबा. Jesus' name. हालेलुया. Get behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना. असं Even नवरा husbands can pray for their wives likewise. नवराही आपल्या बायकोसाठी अशी प्रार्थना करू शकतो. Amen. So Nehemiah was living in a prayer atmosphere. तर नेहमाया प्रार्थनेच्या वातावरणात राहत होता. What I want to say is live in a prayer atmosphere. मला तुम्हाला काय म्हणायचंय की प्रार्थनेच्या वातावरणात राहा. नेहमी वातावरण. लांबलचक अशी मोठीच केली पाहिजे. 2 मिनिटाची सूट फुटून गेली तरी चालतं. कुठलं वातावरण मध्ये आपण राहतो? नाही पोल्युशन मी विचारत नाही. नाही, प्रदूषण खूप आहे. प्रदूषणाचं ते दिवसेंदिवस वाढणार आहे, ते कमी नाही होणार इंडियात. Amen. So what kind of atmosphere we are living तर in? कुठल्या वातावरणात आपण राहतोय? See, when you are living in a prayer atmosphere, जेव्हा आपण प्रार्थनेच्या वातावरणात राहू, it literally causes your spirit to be in full communion with God unceasingly. त्याला अक्षरशः अखंड रीतीनं तुमचा आत्मा प्रभूशी बोलत राहील. Paul says, pray without ceasing. पॉल म्हटला ना, अखंड प्रार्थना करा. That is living in the atmosphere of prayer. त्यालाच म्हणतात प्रार्थनेच्या वातावरणात राहणे. What is prayer? Talking प्रार्थना to म्हणजे God. काय? देवाशी बोलणे याला म्हणतात प्रार्थना. Amen. आमेन.
And so there are times you have no time for a season of prayer. तर कधी कधी प्रार्थनेचा असा ऋतू किंवा काळ घालवायला आपल्याकडे वेळ नसतो. You know, yesterday there was a demon possessed case. काल एक सैतानग्रस्त माणूस होता. I cast the demon out of him, त्याच्यातनं मी सैतान हाकलला, and the devil left him. सैतान त्याला सोडून गेला. See? But again he re-entered him. परत सैतान त्याच्यात घुसला. If you were there yesterday, you would have seen the manifestation. काल तुम्ही आला होतात तर पाहिलं असेल. See this man. Do you see this man? हा व्यक्ती पहा, It's the devil in him. सैतान येतो. See how he does. Leave, you devil. In the name of Jesus. See how the devil has left him. कसं सैतान सोडून गेला पहा. Thank you, man. See this. आता पहा, अभी कैसा है? हाँ? बरं वाटतं? Jesus, see that. How he's become sane. कसं शुद्धीत आले पहा. How much power Jesus has over the devil. येशू किती सामर्थ्य सैतानावर. All that evil is coming out of him. ते सगळं अरिष्ट ते बाहेर पडत आहे त्याच्या. Free in Jesus' name, never to come into it. Lord, let him never get up till he is completely freed. Why again he came in him? का परत सैतान त्याच्यात घुसला? See, now it depends आता हे यावर अवलंबून आहे. on that man to resist after his heart has been vacated. त्या माणसाचं हृदय रिकामं झाल्यानंतर त्या माणसावर अवलंबून आहे की तो सैतानाला किती विरोध करतोय की नाही. See, you know, many people who come on Saturdays, बरीच माणसं जी शनिवारी येतात, they are helped by God, देव त्यांना सहाय्य करतो, and then they go back मग ती परत जातात happy with the answer. आनंदी होऊन की आज मला उत्तर मिळालं. But since But- they have no touch with God, पण त्यांचा देवाशी काहीच संबंध नसल्यामुळे the devil again enters them, or they get obsessed or oppressed to a certain degree. सैतान परत त्यांच्यामध्ये घुसतो आणि काही प्रमाणात सैतान त्यांना पछाडायला लागतो, त्यांच्यावर दबाव टाकतो. See, that is where people don't understand. आणि तिथे लोकांना हे कळत नाही. If a person is delivered समजा एखादा व्यक्ती सुटका पावला सैतानापासून and he continues to live in sin आणि तो पापातच जगत राहिला or live that ungodly life, किंवा अभक्तिमान जीवन जगत राहिला or if he doesn't give his heart to Jesus, किंवा त्यांनी आपलं हृदय येशूला दिलंच नाही, his case later on will become worse. तर मागाहून त्याचं प्रकरण अजून वाईट होईल. See, his case will become worse. मागाहून त्याची केस अजून वाईट होईल. Like Jesus revealed this truth. जसं येशूनी हे सत्य प्रगट केलं, In Matthew, Jesus revealed this truth. येशू ख्रिस्ताने हे सत्य आपल्याला प्रगट केलेलं He आहे. said, when the unclean spirit is gone out of a man, he walks through dry places seeking rest and finds none. And he said, let me return to my house from where I came out. मत्ते 12:43 पुढे, पण जेव्हा अशुद्ध आत्मा माणसातून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या जागांमधून विसावा शोधित फिरत जातो, पण त्याला तो मिळत नाही. Read further. तेव्हा तो म्हणतो, जेथून मी निघून आलो त्या माझ्या घरात मी जाईन. मग तो आल्यावर ते See, रिकामे व झाडलेले व He says, तो म्हणतो, see the language of the devil. Now Jesus is revealing to you how the devil speak. सैतानाची भाषा पहा. येशू इथे हा. प्रगट करत आहे की सैतानाची भाषा कशी असते. हा, तो असं म्हणत नाही "हे- हा देवाचा माणूस नाही. सैतानाची भाषा अशी नसते. He said, you are my house. सैतान म्हणतो, तू माझं घर आहेस. See, what he calls you? काय म्हणतो सैतान तुला? माझं घर. माझं घर आहेस तू. किसका घर? शैतान का घर. He says, he's speaking of man's body as his house. तो माणसाच्या शरीराला माझं घर म्हणतो. Are you getting the understanding here? कळतंय का तुम्हाला मी काय The म्हणतो? terms that the devil uses for you is house. सैतान जी भाषा तुमच्यासाठी In the वापरतो spiritual realm. आध्यात्मिक स्तरात, त्या भाषेत सैतान असं म्हणतो की तू माझं घर आहेस. See, they speak in that fashion. ते अशा रीतीनं बोलतात. That's why Jesus is revealing how they speak also. आणि म्हणून येशू आपल्याला प्रगट करत आहे की त्यांची भाषा कशी असते See, पहा. when they are speaking to one another, एकमेकांशी बोलताना they say, ते म्हणतात, तू कुठल्या घरातून आला? म्हणतात मी त्या घरातून आलो. अच्छा. तू कुठनं आला? मी हे दुसरं जे घर आहे ना त्याचं. See, they talk about house. सैतान अशा पद्धतीनं बोलतो. एकमेकांशी दुरात्मे बोलताना असं बोलतात की तू कुठल्या घरात आला?
He's not speaking about your mansion or your flat. म्हणजे ते घर म्हणजे लिटरली तुमचं दगडांचं घर नाही किंवा महाल नाही, तुझं हृदय. He's not interested about all that. We are interested more in that. सैतानाला त्यामध्ये जास्त रस नाही. आपल्याला फार उत्सुकता असते की महाल पाहिजे, बंगला पाहिजे, Color कुठलं पाहिजे, रंग छान पाहिजे, दिसलं छान पाहिजे, मोठं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. He knows which is important. सैतानाला माहिती असतं महत्वाचं काय. सैतान म्हणतो काही नको, मला तूच पाहिजे. See, and so he is speaking in that language. अशा भाषेतच सैतान बोलतो I will go into that house. की मी त्या घरात म्हणजे त्या माणसात जाईन. But why will you go to that house? पण त्या घरात तू का जाशील? No, that house is clean नाही, ते now. घर स्वच्छ आहे आता. तो And nobody माणूस else is staying there. कोणीच तिथे राहत नाही. त्या माणसाचं हृदय आता स्वच्छ, कोणीच तिथे राहायला आलेलं नाही. And outside I am finding no rest. आणि बाहेर मला विसावा मिळत नाही. What he says? काय म्हणतो? मला शांती फक्त यांच्या हृदयातच आहे. सैतान म्हणतो मला शांती फक्त यांच्या हृदयातच सापडते. याचं घर फार छान आहे. And it has been my house for quite some time. आणि फार दिवसांपासून याचं हृदय माझं घर झालेलं आहे. Did you see the terminology? म्हणजे कुठल्या भाषेत सैतान बोलतो पहा. See? And then he says, I want to go back to my house. आणि म्हणतो की मला माझ्या घरात परत जायचंय. I want to stay back there. मला त्या माणसात, त्या घरात परत राहायचंय. Because the demons can find expression only in staying in a person. कारण भूतांना, दुरात्म्यांना एखाद्या व्यक्तीत राहिल्यानंतरच स्वतःला व्यक्त करता येतं. See, for them, the second and the last option is animals. त्यांच्यासाठी दुसरा आणि शेवटचा पर्याय असतो जनावर. कोणाला? सैतानाला. If they don't get a man and a woman, then they say, let us go into animals. त्यांना पुरुष किंवा स्त्री सापडली नाही तर मग सैतान शेवटी म्हणतो चला जनावरांमध्ये घुसूया. But they know they cannot stay in animals for long because the animals cannot have that restraining power. पण त्यांना माहिती असतं की जनावरांमध्ये फार काळ आपण राहू शकत नाही, कारण जनावरांमध्ये ती तेवढी कुवत नाही, तेवढं प्रतिकार शक्ती नाही. And that's why they drown themselves आणि also. म्हणून मग जनावर जाऊन स्वतःला कुठेतरी पाण्यात बुडवतात वगैरे वगैरे. And so if they drown themselves, then they have to leave that house. आणि मग जर पाण्यात बुडली वगैरे ती जनावर, तर मग सैतानाला ती जागा, ते घर सोडायला लागतं. Not all animals. सगळी जनावर नाही. See, animals like pigs, that is unclean animals. डुकरांसारखी जनावर जी अशुद्ध आहेत, Say, unclean things, unclean animals, they like to stay in them. अशुद्ध जनावरांमध्ये सैतानाला राहायला आवडतं. Amen. आमेन. But they will not come in and clean animal. पण स्वच्छ जनावरात, शुद्ध जनावरात सैतान येणार So नाही. they say, let us go back to that house. मग सैतान म्हणतो त्या घरात म्हणजे त्या माणसात आपण परत जाऊ. See, because the Holy Ghost has not come. कारण पवित्र आत्मा अजून त्याच्या हृदयात, त्याच्यात आलेला नाही. Did you see that? लक्षात येते ना? And so this fellow, पहा, when I drove out the devil, पहा कालचा माणूस जेव्हा त्याच्यातनं मी सैतान हाकलला, his house became clean. त्याचं हृदयरूपी घर झालं स्वच्छ. But पण he didn't accept Jesus. त्याने येशूला स्वीकारलं नाही. And at that moment, त्या क्षणाला the Lord was telling me, प्रभू मला सांगत होता, Peter, make him to surrender. पीटर त्याला सरेंडर करायला लाव. But frankly speaking, I was very tired. I didn't do that. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मी मीटिंग नंतर रात्री इतका दमलो होतो की मी ते केलं नाही. I didn't ask him to surrender. आणि मी त्याला म्हंटलो नाही की बाबा तुझं जीवन तू प्रभूला दे, ही प्रार्थना माझ्या मागणं बोलाय. टू टायर्ड. So the devil was standing here only. सैतान इथेच उभा होता. See, he was not very far away. लांब नव्हता, इथेच होता. See, he didn't go out seeking for dry places. बाहेर गेला नाही कुठल्या वाळलेल्या जागा शोधायला. Here he was standing इथेच होता to see whether this cleansed house is really clean by Jesus coming into his heart. पाहायला की हे स्वच्छ झालेलं हृदयरूपी घर जे आहे ते खरोखर स्वच्छ झालंय का, त्याच्यात येशू आता राहायला आलेला आहे. See, that's why, people who are on the stage, they should be anointed. आणि म्हणून जे वेदीवर लोक असतात ना ते अभिषिक्त पाहिजेत. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? Sometimes my anointing can cover some people, but they have to be in an attitude of prayer. कधी कधी माझा अभिषेक त्यांना कव्हर करून घेईल, पण तरी त्यांनी थोडंफार प्रार्थनेत राहायला हवं. Now, आता he immediately jumped back. लगेच तो सैतान त्या माणसात परत उडी मारून आला. Now, it was other thing that with my anointing, I could drive him out. ही वेगळी बाब की माझ्या अभिषेकामुळे मी त्याला हकलू शकलो. If people cannot take their own stand, somebody with a greater anointing can drive out the demons. जर लोकांना स्वतःचा स्टँड घेता आला नाही तर कोणीतरी असा की जो महान रीतीने अभिषिक्त आहे तो त्यांच्यासाठी अधिकार घेऊन त्यांच्यातल्या सैतानाला हकलू शकतो. So I said, मी बोललो, devil, leave सैताना सोड, for the last time. शेवटच्या वेळेला. I told him for the last time I'm saying. मी बोललो, You must have heard it. I सैताना said. सोड, शेवटच्या वेळेला. इथे होते पास्टर ते That is बोलताना. because Last of the greater anointing. time. त्या महान अभिषेकामुळे. ही वॉज हिअर इन दिस I कॉर्नर. said for the last time. मी म्हटलो शेवटच्या वेळेला, And I went out. आणि गेलो मी. And I think so you took his testimony? आणि Yes. मला असं वाटतं त्याची साक्ष घेतली. Never come into it. Last time. Thank you, Jesus. आपण या भावाला विचारूया की त्यांना आता कसं वाटतंय. ठीक आहे, एकदम फ्रेश आहे.
बहुत ही मेरे को पसंद करती रखती है। एक वापस फिर हुआ आज तक मेरे पास। हालेलुया। प्रभू येशू महान आहे। प्रभू सैतानी बंधनातल्या भावाला मुक्त केलेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की आता मला बरं वाटत आहे। He was delivered. तो मोकळा झाला, But he will not stay delivered पण तो तसा मोकळा राहणार नाही if he does not invite the Lord in his heart. जोवर तो प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये आमंत्रित करत नाही. See, आमेन. a cleansed place is not sufficient for a man to not have the demon again. स्वच्छ झालेली जागा किंवा हृदय म्हणजे पुरेसं नाहीये. Cleansed mind or body means empty place. स्वच्छ झालेलं मन आणि शरीर म्हणजे उलट पक्षी रिकाम आहे. Empty mind is a devil's workshop. आणि रिकाम मन सैतानाचा कारखाना होतो. See, when the unbelievers meditate, they say, empty yourself. अविश्वासू माणसं जेव्हा ध्यान धरून बसतात तेव्हा म्हणतात स्वतःला रिक्त करा. That is more dangerous. ते फार धोकादायक आहे. You have to have the Lord in you. तुमच्यामध्ये प्रभू असायलाच हवा. Amen. आमेन. And so this person has to accept Jesus Christ, otherwise he will have trouble. तर लक्षात ठेवा, त्या व्यक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यायला हवा, त्याचं सरेंडर प्रेयर व्हायला हवं, नाहीतर त्याला परत त्रास होईल. इफ यू स्पॉट हिम आउट, प्लीज गेट इट डन. And some people say, काही लोक म्हणतात by then everybody else is not demon possessed. की सगळ्यांमध्ये का बरं बाकीच्यांमध्ये भूतान दुरात्मे नाहीत. See, there is a restraining power of God. देवाची एक शक्ती असते ना प्रतिकाराची. The एक world is not आवळायची. going out of control of God. आता जग काही देवाच्या ताब्या पलीकडे असं सुटलेलं नाही ना. See, the devil, God will not allow the devil to have his say. देव सैतानाला पुरेपूर रीतीनं त्याला जे करायचंय ते करू नाही देणार ना. But some people, पण काही लोक they can be demon possessed. दुरात्माग्रस्त सैतानग्रस्त होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या अंगात सैतान येऊ शकतो. It's like asking why the blind man at the Jericho road was blind. हे असं विचारण्यासारखं झालं की यरियोच्या रस्त्याला बसलेला आंधळा का होता And his parents were not blind. आणि त्याचे आई वडील आंधळे नव्हते, पण हा आंधळा का होता. See, Jesus didn't give the answer. येशूने त्याचं उत्तर दिलं नाही की हा आंधळा का आहे. See, he didn't give a straight answer. सरळ उत्तर येशूने याचं दिलं नाही. And certain things you don't need to know. काही गोष्टी समजून घ्यायची गरज But नसते, one thing we should know, पण एक गोष्ट कळायची गरज आहे. though all may not be demon possessed, सगळ्यांमध्ये जरी सैतान नसला but तरी to a certain degree, काही प्रमाणात all the ungodly are ruled by the devil. सगळ्या अभक्तिमान माणसांवरती सैतानाचं कुठल्या ना कुठल्या प्रमाणात राज्य आहे. To a certain degree. काही प्रमाणात It may not be demon possession, म्हणजे त्यांच्या अंगात सैतान येत नसेल, but it may be demon oppression. पण दबाव असेल त्यांच्यावरती सैतानाचा. Amen. आमेन. That is why I want to tell you this. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे. Paul tells us in Ephesians 2:2, इफिस 2:2 मध्ये पॉल आपल्याला सांगतो, he says म्हणतो that you once upon a time were like the unbelievers. Yes. तुम्ही या जगाच्या रहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता. See, who now is working among the children of disobedience. अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगाच्या संतानांमध्ये आता कार्य करणारा जो आत्मा. Atta, now, आता कार्य the करणारा जो spirit that आत्मा. is working in the children of disobedience. आज्ञाभंगाच्या संतानात आता सध्याला कार्य करणारा जो आत्मा आहे. That means म्हणजे whether it is your father, your mother, your children who have not got the Lord, in some way they are being targeted. तुमचे वडील असोत, आई असो, कोणी असोत की जे अजूनवर प्रभूकडे आलेले नाहीयेत, कुठल्या ना कुठल्या प्रमाणात सैतान कुठे ना कुठे त्यांच्या जीवनात खेळत असतो. Yes. He has a rulership over them. अधिकार असतो सैतानाचा त्यांच्यावर, जोवर प्रभूला ते स्वीकारत नाहीत तोवर. Either you have Jesus as the ruler or you have the devil as the ruler. एक तर तुम्ही येशूला आपला अधिकारी म्हणून स्वीकारा, नाहीतर सैतान तुमचा अधिकारी असेल. Yes. He can play havoc in your life. आणि सैतान तुमच्या जीवनात धुमाकूळ घालू But शकतो. praise God that we have Jesus as a ruler. पण देवाला धन्यवाद की आपला अधिकारी येशू आहे. He is in our heart. येशू आपल्या हृदयात आहे. He has given us authority. येशूने आपल्याला अधिकार दिलेला He आहे can bind the strong man. आणि तो बलवान व्यक्तीला म्हणजे सैतानाला बांधू शकत आहे. Praise God. आमेन. So I was telling you, मी तुम्हाला सांगत होतो, there are many formats of prayer. बऱ्याच पद्धती आणि प्रकार आहेत प्रार्थनेचे. Now try to understand one thing. आता एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न I करा will बरं give you का. an example from a tree. मी तुम्हाला झाडातून उदाहरण देतो. That's what the Lord gave me. प्रभूने मला हे उदाहरण दिलं. You know, the tree, झाड, it has one main root. झाडाला एक मुख्य मूळ असतं. It's called the tap root. मुख्य मूळ असतं. See,
it is thick on the in the top, and then it becomes thinner down. जे वर जाड असतं आणि खाली पातळ असतं, It goes right into the soil, जे जमिनीत जातं, seeking for the water. पाण्याच्या शोधात जमिनीत जातं. But पण the tree cannot exist only on the tap root. झाड फक्त मुख्य मुळावर राहू शकत The नाही. tree needs secondary roots also. झाडाला इतर मुळंही लागतात And the secondary roots that spread out all left, right, and everywhere. आणि झाडाची इतर मुळं डावीकडे उजवीकडे सगळीकडे पसरतात. See? So the stronger one, it keeps the tree straight, but there are other roots also which hold it. त्याचे बलवान मूळ आहे मुख्य, ते झाडाला सरळ ठेवतं, पण जी बाकीची मुळं आहेत ती झाडाला धरून ठेवतात. Even so, तसं long prayer is like the tap root. लांब प्रार्थना म्हणजे ते मुख्य मूळ, It goes to the water. ते पाण्याच्या शोधात जातं, It holds the tree. झाडाला धरतं. But पण it cannot just live on, the tree cannot live only on the tap root. ते झाड केवळ त्या मुख्य मुळावर जगू शकत नाही, It needs other roots also, त्याला बाकीची मुळंही लागतात, which do not go deep into the earth, but they are little bit higher, but they hold the tree also. जी जमिनीत फारशी खोल जात नाही, थोडी वर आणि उथळ असतात, पण झाडाला तीही धरून ठेवतात. Amen. आमेन. Sometimes कधी कधी the small roots can break. लहान सहान मुळं तुटू शकतात, See? But the main should not break. पण मुख्य मूळ तुटलं तर झाड पडू शकतं. Understand? समजून घ्या. So there are times कधी कधी you need to have a session of prayer. थोडंसं प्रार्थनेसाठी वेळ काढून एक काळ घालवायला हवा. Not all the time, but there नेहमी are नाही, times. सदैव नाही, पण ऍटलीस्ट कधी कधी. But पण the small branches have to be there most of the time. लहान मुळाच्या Small फांद्या, prayers. लहान मुळाच्या फांद्या सारख्या पाहिजेत, म्हणजे लहान लहान प्रार्थना सारख्या चालू पाहिजेत. A small plant with the tap root, if you don't remove it properly, if the tap root breaks, the tree dies. लहानसं रोपटं ज्याचं मुख्य मूळ आहे, त्याला जर आपण व्यवस्थित उपटून घेतलं नाही आणि मुख्य मूळ तुटलं तर ते रोपटं तुटतं. See? And 95% of the roots of a tree are not tap root, but the small branches. आणि 95% झाडाची मुळं म्हणजे फक्त एक मुख्य मूळ खाली फोफावलेलं नव्हे, तर इतर मुळंही असतात. 5% is the tap root. 5% फक्त मुख्य मूळ असतं की जे खाली फोफावलंय The जमिनीत. Lord told me, प्रभू मला म्हणाला, tell the church, चर्चला सांग, have these small roots of prayer in your life. प्रार्थनेची ही लहान लहान मुळं आपल्या जीवनात ठेवा. And at times have the tap root prayer आणि also. कधी कधी मुख्य मुळासारखी लांब प्रार्थनाही करा. The tap root prayer can be 5% and the other branch prayer can be 95%. समीकरण असं असू शकतं, 5% मुख्य मुळासारखी लांबलचक काळ घालवलेली प्रार्थना असावी, बाकी लहान मुळांसारखी छोटी छोटी प्रार्थना सदोदित असावी. Many have sighed a relief. बऱ्याच लोकांना असा बरं झालं, Pastor, nobody told this. पास्टर कुणीच हे सांगितलं नव्हतं, एक तर मला ते लांबलचक प्रार्थनेला बसवत नाही. I'm telling you now, मी सांगतो ना आता, and since I've told you, you are accountable now for your prayer. आणि मी आता तुम्हाला हे सांगितलेलं असल्यामुळे आता या विषयीनं तुम्ही जबाबदार झालात. Because the amount of revelation you receive कारण जेवढं तुम्हाला प्रगटीकरण मिळतं तेवढा हिशोब विचारला is the जाईल. amount of accountability that is required. जेवढं तुम्हाला कळेल तेवढ्याचा हिशोब मागितला जाईल की कळलेलं होतं मग केलं का नाही. Now listen, people. ऐका, In the drought time, दुष्काळात it is the tap root that goes deeper and gets the water. कधी जर दुष्काळ पडला तर मात्र मुख्य मूळ जे खाली जमिनीत फोफावलंय ते कुठून ना कुठून पाणी शोधून घेतं. Yes. In drought season, it is not the small branches that go deep in to दुष्काळात find for water. लहान मुळं पाणी शोधायला जात नाहीत, जाऊ शकत नाहीत, They are just holding the tree. ती केवळ झाडाला धरून उभी असतात बस. But the tap root goes searching for the water. पण दुष्काळात खाली फोफावलेलं मुख्य मूळ जे आहे ते कुठूनही पाणी शोधून आणतं. When you have needs, जेव्हा आपल्याला गरजा असतात make small prayers. तेव्हा लहान लहान प्रार्थना करा आणि उरका. But at times, पण कधी कधी you are in deep trouble. समजा तुम्हाला खूप काही त्रास आहे, Deep trouble. खूप मोठा त्रास आहे, Take a jug of water. तर पाण्याचा जग घ्यायचा, Go into your prayer closet. खोलीत जायचं,
Say bye bye to your wife. बायकोला बाय बाय करायचं, Kiss your children. मुलांना मुके द्यायचे Go for prayer. आणि प्रार्थनेत बसायचं. And see, God will answer your पहा, देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. See, God gave me this from the tree. देवाने मला हे झाडातून दिलं. And when I am speaking about this tree life आणि जेव्हा या झाडाच्या जीवनाविषयी मी बोलतो and about these various branches, आणि त्याच्या वेगवेगळ्या फांद्यांविषयीनं, मुळांविषयीनं मी बोलत आहे. you know what are these various branches also? या वेगवेगळ्या फांद्या काय आहेत That also the Lord said. तेही प्रभू बोलला. One is emotions. एक आहे भावना. In your prayer, तुमच्या प्रार्थनेत let there be emotions also. थोड्या भावना, थोडं भाऊक पण, लागणूक पण असू दे. तुम्हाला काय लागणूक लागणूक नसेल, लागणूक नसली तर तिथं काय बोलणं चालणं हो होणार. ना. भावना मेलेल्या नकोत ना सदैव. हा. सदैव भावना मारू नका ना. Emotions, if they die, जर भावना मेल्या there is no talking. तर मग काय बोलणं? It's not real talking. मग ते काय खरं बोलणं झालं नाही. बोलण्यात लागणूक पाहिजे हो. बोलायचं म्हणून बोलण्यात काय अर्थ आहे? So one of the branches emotion. तर एक फांदी भावना. When you pray, जेव्हा प्रार्थना करता तुम्ही, let it not be a format prayer. ती पद्धत आणि प्रकार असलेली प्रार्थना नको. देवा हाय, कसं आहे तू? मी पण बरं आहे, तू पण बरं आहे, चालेल. झालं. आता मला हे सगळं द्या. ओके, गुड बाय. नो इमोशन्स. त्यात काय भावना नाहीत. इमोशन मीन्स भावना आणि लागणूक म्हणजे लॉर्ड, प्रभू हाऊ लवली यू आर. तू किती सुंदर आहेस, हाऊ वंडरफुल यू. तू किती चांगला आहेस. That is emotion, isn't it? या झाल्या सगळ्या भावना आणि लागणूक. But sometimes people, they don't even have emotions for their own wives and husbands. कधी कधी माणसांना आपल्या स्वतःच्या बायको प्रित्यर्थ, नवऱ्या प्रित्यर्थ सुद्धा लागणुकी राहिलेल्या नसतात. कसं दिसतं? बरं दिसतं. काय आहे? असं नव्हे काही. थोडं भाऊक होऊन बोलला तर बरं वाटेल. Emotions. How are you? अहो, लग्न केलेली बायको आणि नवरा आहे, त्यांच्यावर भावना प्रगट नाही करायचे. त्या Amen. कोणावर? And then even winning of souls should be with love. आत्मे जिंकणं ही प्रेमानं व्हावं. And so is your emotion involved in your prayer? प्रार्थनेत भावना तुमच्या गुंतलेल्या आहेत का? Are there tears flowing? Maybe tears of joy. थोडेफार अश्रू And वाहत आहेत love. का? कदाचित आनंदाचे अश्रू असतील, प्रेमाचे अश्रू असतील. See, another thing, another branch is mind. अजून एक फांदी आहे मन. Whether your mind is renewed. मनाचं नवीनीकरण झालंय का तुझ्या? आता एकाला मारलं मग प्रेयर केलं एकाला डिशुम डिशुम करून बसलो, आणि प्रेयर करतो ती काय प्रार्थना? जग घेऊन. अरे तू जग घेऊन तू काय? जग नाही, तू जग घेऊन बसलाय. Another root is, another अजून branch एक फांदी is imagination. कल्पना. Looking unto Jesus. येशूकडे पाहणे. I have set the Lord always before me. मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलेला आहे. I'm not saying keep an idol of Jesus. मी असं नाही म्हणत की येशूची मूर्ती समोर घेऊन बसा. Imagination. कल्पना. Lord, प्रभू you are so beautiful. तू किती सुंदर आहेस. See, imagination. कल्पना. People have not sharpened the imagination. लोकांनी आपल्या कल्पनेला धार केलेली नाही. Because the world says, अरे स्वप्नाच्या नगरातून बाहेर पड. कारण जग असं म्हणतं. मग आपण काय एवढं बाहेर पडतो की स्वप्नच नसतं. मग आपण स्वप्न नगरी अशी सोडतो की स्वप्न रंगवतच नाही. आणि स्वप्नात फक्त शैतान येतो. मग हो, जे खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. Amen. Imagine. कल्पना. Imagine the Lord. प्रभूची कल्पना करा. See, our imaginations are very strong. आपल्या कल्पना खूप बलवान असतात. Yes. If I say about food, जर मी अन्नाविषयी बोललो, suddenly there is water coming out. अचानक कसं पाणी येतं तोंडाला, लाळ सुटते ना. Chicken biryani. म्हटलं की तोंडाला पाणी. See water चिकन is बिर्याणी already. Your म्हटलं mouth की is तोंडाला moist. पाणी. Gulab jam. म्हटलं की तोंडाला पाणी. See, some are doing. काही लोक करतायत. अजून पास्टांनी संपवलं नाही. आज ब्रेकिंग ऑफ ब्रेड भी आज लेट होने वाला है. आज लेट ही होने वाला है. Why? का? Why water in the mouth? का तोंडाला पाणी? Imagination. कल्पना. गुलाब जाम See? बोला की ऐसा सामने आया. वो आहे ना इधर. वाह, मस्त.
Because what attracts you, that you will see. का आकर्षण ज्याचं असेल ते समोर येतं, Isn't it? हो की नाही? हो हो, म्हणजे अगदी हो. आकर्षण ज्याचं असेल तेच समोर येतं ना. अशी साडी घ्यायची म्हणजे साडीच समोर येते. See, I'm not fool, I'm humorous. मी मूर्ख नव्हे, मी विनोदी रीतीनं सांगत आहे. Then it should reach you. मी मूर्ख नाहीये, मी विनोद करून सांगतोय की तुमच्यापर्यंत पोचावं. I can teach you many stronger things, बाकी तर अजून बलवान रीतीनं बरंच काही शिकवू शकतो, but it should पण enter us, isn't it? आपल्यात ते गेलंही पाहिजे ना. So, that is important. ते महत्वाचं आहे. Emotions, भावना, your mind, मन, your will, इच्छा, कल्पना, even your position. तुमचं पद, पोझिशन. नाहीतर तुम्ही गादीवर असं बसून महाराजासारखा दुसरा महाराजा बरोबर बोलतो. See, it should not be like that. असं नव्हे काही. मी Even your position, तुम्ही कसे आहात, पोश्चर, तुमची जागा, how you kneel down, कसे गुडघे how you टेकले, prostrate yourself, also is important. कसं स्वतःला उपडं करतायत, सगळं महत्वाचं At आहे. times you can lie down and pray, कधी कधी तुम्ही आडवं पडून झोपूनही प्रार्थना करू शकता, नाही असं नाही. but पण simple thing. साधी गोष्ट आहे. तुमच्या घरात त्रास पडलेले आहे घरात त्रास आहे, हं? आणि कुणीतरी मदतसाठी तुमच्या घरी आले आणि तुम्ही सोफावर असं बसून काय रे मदत करतो का, कर मला पैसे आण. यू कॅनॉट टॉक लाईक दॅट. असं बोलून चालतं का? गरज आहे तुला एवढी, एवढ्या त्रासात आहेस तू, तर प्रभूकडे जाताना आयटीनी जाऊन चालते. व्हॉट दॅट फेलो विल से, तो काय म्हणेल? हे काय यांना गरज आहे, सोफावर एकदम राजासारखं बसून मला विचारतो. गरज आली तरी मस्ती नाही गेली. I had gone for one prayer. मी एका प्रार्थनेला गेलो. That family said, urgent prayer, that man is dying. ती फॅमिली म्हणाली की अगदी अर्जंट प्रार्थना हवी आहे, तो माणूस मरत आहे. I said, see, I am busy. No, you please come. मी म्हटलं मी कामात आहे. नाही नाही, तुम्ही या, प्लीज या. I went rushing. मी गेलो ना धावत. That afternoon I didn't have food. त्या दुपारी जेवलो पण नाही. बोला, I went there. गेलो I asked the woman, आणि तिथे जाऊन त्या बहिणीला विचारलं, तुमचा नवरा कुठे आहे? कुठे? प्रेयर करायचं. प्रार्थना करायची होती ना. एक मिनिट एक मिनिट. अरे हो, ते आले बघा प्रार्थना करायला तुमच्यासाठी. And that fellow is watching the TV. अहो टीव्ही बघत होते, एवढे सिरियस होते And I'm- की टीव्ही बघत होते. And I said, मी प्रार्थनासाठी तुमच्यासाठी आलो होतो. आणि मी प्रामाणिकतेनं मी प्रार्थनेसाठी आलो. He said, हा ठीक आहे, पण हा ठीक आहे. He was watching that program, काहीतरी चांगलंच दिसत होतं. काहीतरी महत्वाचा प्रोग्राम चालला असेल ना. आणि मी म्हटलं तुमच्यासाठी प्रार्थना करायला, देव तुम्हाला आरोग्य देणार. आय एम टेलिंग द नाईस साल्वेशन आणि स्टोरी. मी ते दिस फेलोज तारणाची- आईज आर ऑन द टीव्ही. मी तारणाची कथा, म्हणजे कथा कुणाची आणि व्यथा कुणाला. देन फायनली आय सेड, शेवटी मी बोललो, तुम्ही टीव्ही बंद करा, नाहीतर मी सर जातो टीव्ही इथून. बंद करो सर, नहीं तो मैं जा रहा हूँ. आणि मी गेलो तर तुम्ही वर जाणार. हाँ सर, टीवी बंद करो नहीं तो मैं जा रहा हूँ. और मैं गया कि आप गए. हिज वाईफ केम रनिंग. मग बायको धावत आली. अरे काय समजत नाही का, ते पास्टर आले, तुम्ही त्यांच्या समोरच टाकतात. आपल्या भारतात बायकांच्या भूमिकाच अशा असतात. अहो असं काय करताय, जरा तरी समजून घ्या ना. अँड देन शी पुट इट ऑफ. तिने जाऊन टीव्ही बंद केला. And you know how much faith I had to pray for that आणि man. मग तुम्हाला कळायला हवं आता, तोवर माझ्यातला विश्वास किती वाढला का कमी झाला. Somehow I prayed for him and came out. I did till date I don't know whether he is alive or माहित seeing नाही. the TV or he is आजवर up. माहित नाही, खरंच आजवर माहिती नाही. कसं तरी करून मी प्रार्थना करून बाहेर पडलो. आजवर माहित नाही बाबा जिवंत आहेत का, खरंच गेले का अजूनही टीव्हीच बघतात. Praise the Lord. म्हणजे बघावा पण असा नाही काही. Now when you are sick, you are dying. म्हणजे आजारी आहे, मराल टेकलेला आहे, So your position also is important. तर त्यावेळी तुम्ही तुमची जागा, तुमचे हावभाव कसे थोडे नम्रतेचे असायला हवे का नको. Kneel down. गुडघे टेकून. There are times you need to kneel down. कधी कधी गुडघे टेकायचे, Hide your face in your knees. तोंड लपवायचं गुडघ्यात. देवाप्पा, That man said, तो माणूस बोलला, I cannot look up. मी वर नाही बघू It is शकत. mentioned in the Bible. He बायबल didn't मध्ये look लिहिलेलं up. आहे, तो वर नाही पाहिलं त्यांनी. See, that position is important. तेही महत्वाचे, ते हावभाव सगळे महत्वाचे असतात. And he stood in the corner आणि तो कोपऱ्यात उभा राहिला and put his head down. आणि डोकं खाली. Have mercy on me. माझ्या a sinner. दया कर दे बाप्पा. God said he is justified. See, आणि ते म्हटला याचा न्याय झाला. God wrote his position also. देवानी त्याचे हावभाव, तो कसा आला, सगळं नोंदलं. हा, कसं येतो आपण देवाकडं. आपलं येणं देवाकडे कसं आहे. See, there are times you come as a prince, but there are other times you come in lots of humility. कधी कधी राजकुमार म्हणून या तुम्ही चालेल, पण कधी कधी इतर वेळेला नम्रतेनं पण यायला हवं की नाही. Amen. So take that authority तर तो अधिकार घ्यायचा in the name of Jesus, येशूच्या नावात, and things will happen. आणि गोष्टी घडतील.
Amen. Amen. And it is scriptural when you use the words of the Bible. आणि हे शास्त्राला धरून आहे बरं का, की जेव्हा तुम्ही बायबलमधली वचनं किंवा शब्द वापरता. You know, once the Spirit of the Lord directed me to pray for the place our church is here. आता एकदा देवाच्या आत्म्यांनी मला मार्गदर्शित केलं त्या जागेसाठी प्रार्थना करायला, की जिथे Yeah. आपलं चर्च आहे इथे. And I spoke by unction and anointing. अभिषेकानं मी बोललो, You foul spirit in the heavenlies स्वर्गीय स्थानांमध्ये असलेल्या घाणेरड्या आत्म्यांनो, that would come against our area and the leadership in our area, ते आमच्या cease and भागाविरुद्ध- desist in your operations in Jesus' name. जे आमच्या भागाविरुद्ध आणि भागातल्या लीडर्स विरुद्ध कार्य करून येणार आहेत, येशूच्या नावात त्या घाणेरड्या आत्म्यांनी थांबा. See, as a result of taking this kind of authority, असल्या पद्धतीचा अधिकार घेतल्याचा परिणाम the works of the devil is stopped in this area. म्हणजे या विभागातलं सैतानी कार्य थांबतं. Because the judgment of God falls on key offices and positions. कारण देवाचा न्याय मुख्य पदांवर आणि मुख्य पुढाऱ्यांवर अशा पद्धतीनं येतो. It will happen. होईल. See, that's why your words are very important. म्हणून तुमचे शब्द फार महत्वाचे आहेत. Your thought life is very important. विचारधारा फार Your महत्वाची आहे. emotions are very भावनाही important. महत्वाच्या आहेत. By your words you are made, by your words you are unmade. तुमच्या शब्दांद्वारे तुम्ही बनाल किंवा तुटाल. See, that's why look at what the angel told Daniel. म्हणून देवदूताने दानिएलला जे सांगितलं ते पहा, Do not fear, Daniel. की दानिएला भिऊ नको. From the first day that you set your heart to understand and to humble yourself, देवासमोर नम्र करायला, ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले, your words were heard. त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले. Same day your words were heard. त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आलेले आहेत. Then the last phrase is very important. आणि शेवटचं वाक्य महत्वाचं, I have come because of your word. तुझ्या शब्दांमुळे मी आलोय. See, I have come not because of anything else, तुझ्या शब्दांमुळे आलोय, दुसऱ्या कशामुळे नाही. but because of your words. तुझ्या शब्दांमुळे आलोय. What kind of words do we speak in our prayer? कुठल्या पद्धतीचे शब्द आपण प्रार्थनेत बोलतो, It's very important. फार महत्वाचं आहे. See, words should not only be faith words, शब्द फक्त विश्वासाचे नको आहेत, but पण words with emotions, right भावनेचे, attitude, लागणूक, योग्य वृत्ती, and above all, त्याहूनही जास्त words should be from the word of शब्द पाहिजेत God. देवाच्या शब्दातले. Is the Bible backing your words? तुझ्या शब्दांना बायबलचा पाठिंबा आहे का? नाही, मलाच माहित नाही काय लिहिलेलं बायबल मग मध्ये. माहित करून घे. See, there is a law which works with the angels because the angels know whether your words have been backed by the word of God. एक नियम देवदूतांसमवेत कार्य करतो, कारण देवदूतांना माहिती असतं की तुमचे शब्द जे आहेत त्यांना बायबलच्या शब्दांचा पाठिंबा आहे की नाही. You have to say, the word of God says, Lord. तुम्ही असं म्हणायचं, प्रभू देव बाप्पा तुझ्या वचनात लिहिलंय, See, I'm coming according to your word. तुझ्या वचनानुरूप मी येते. So your confession is very important. तुमचं बोलणं महत्वाचं आहे. What you speak, तुम्ही काय बोलताय, not only in your prayer time, फक्त प्रार्थनेत नाही, but even under normal time of conversation, what kind of words do we पण use? साधारणतः आपण कुणाशीही बोलत असताना आपले शब्द कसे असतात. Amen. ते The महत्वाचं. words of our mouth are of vital consequence to the आपल्या- affairs of our life. तोंडच्या शब्दांचा परिणाम आपल्या जीवनातल्या कारभारांवर खूप होतो. See, it works both ways. If it is wrong confession, then you don't get it. दोन्ही रीतीनं कार्य होतं. चुकीचं बोलणं असेल तर मिळत नाही. When you make wrong confession, you are allowing the demonic forces to work in your lives. चुकीचं बोलणं केलं की सैतानी शक्त्यांना आपण आपल्या जीवनात कार्य करायची परवानगी देतो And your families. आणि परिवारात कार्य करायची परवानगी See, देतो. but the right kind of confession, पण योग्य पद्धतीचं बोलणं, you're allowing the angels to work for your benefit and for your देवदूतांना family. तुम्ही तुमच्या लाभासाठी कार्य करायची आणि परिवाराच्या लाभासाठी कार्य करायची परवानगी देत असता. आमेन. We need to know the law of prayer. आपल्याला प्रार्थनेचा नियम कळायला हवा. Yes. The law of prayer. प्रार्थनेचा नियम कळायला हवा. See, so here is an important key. If Daniel did not say any word or pray any prayer, there wouldn't have been any angelic works. इथे महत्वाची ही किल्ली आपल्याला सापडते की दानिएलाने जर काही प्रार्थनेचे बोललेच नसते तर देवदूतांकडनं काही कार्यच झालं नसतं. Now, आता I will go to an extent to tell एवढ्या मोठ्या पराकाष्ठीला जाऊन मी तुम्हाला सांगेन, that the angels did not come because it was initiated by God, देवदूत अशासाठी आले नाहीत की देवाने सुरू केलं but होतं, it was initiated by Daniel. दानिएलने सुरू केलं होतं. See, he wanted to understand something. दानिएलला काहीतरी समजून घ्यायचं होतं. See, he wanted
the answer for some things. दानिएलला काही गोष्टींची उत्तरं हवी होती. Angels didn't say, I came because God sent me. देवदूत असं नाही म्हटला की देवानी पाठवलं म्हणून मी आलो. He didn't say that. देवदूत असं बोललेला नाहीये. That God sent me, that's why I came. Otherwise, I wouldn't have come. देवानी मला पाठवलं म्हणून मी आलो, नाही तर मी आलो नसतो असं तो दानिएलला बोलला नाही. He is Daniel's ministering angel. तो दानिएलची सेवा करणारा दूत आहे. That's why he said, I came because of your words. आणि म्हणून देवदूत बोलला की तुझ्या शब्दांमुळे मी आलोय. I came because of your words. तुझ्या I'm your शब्दांमुळे मी servant. आलोय. मी तुझा सेवक आहे. चाकर Your आहे. words allowed God to send me. मी तुझा चाकर आहे. तुझ्या शब्दांनी देवाला मला पाठवायची परवानगी So दिली. there is a relationship between our word that we speak and the work of angels. तर ते शब्द आपण बोलतो आणि देवदूतांचं जे कार्य आहे त्या कार्यात आणि आपल्या शब्दात नातं आहे. Last 5 minutes. शेवटची 5 मिनिटं द्या. Are you missing something in your life? तुमच्या जीवनात तुमच्याकडनं काही राहून जात आहे का? Take authority. मग अधिकार घ्या. Maybe you are like Peter, you have fished the whole night, you didn't catch a single fish. कदाचित तुम्ही पेत्रासारखे असाल, संपूर्ण रात्रभर मासे धरायचा प्रयत्न करून एकही मासा लागला नसेल. Involve Jesus in that. येशूला गुंतवा. Talk to him येशूशी बोला. and the fish will be released for you. मासे तुमच्यासाठी धावत येतील. Or maybe you are laboring under a curse. नाहीतर शापाखाली तुम्ही कामं करत असाल. See? हं? Maybe you are laboring under a curse. शापाखाली कदाचित तुम्ही कामं करत असाल. Maybe things are not happening. कदाचित गोष्टी घडत नसतील. Peter worked hard. पेत्रांनी खूप कष्ट केले. See, the whole night he worked hard. संपूर्ण रात्रभर त्यांनी कष्ट केले. Did he believe in Jesus? येशूवर Yes. त्याचा विश्वास होता का? होता. But he was working hard. पण कष्ट करत होता. But till the Lord entered his boat, things didn't happen. पण जोवर प्रभू त्याच्या नावेत आला नाही, गोष्टी घडल्या See, नाहीत. one fellow had many degrees, but he had no job. एका व्यक्तीकडे खूप पदव्या होत्या, खूप डिग्र्या होत्या, पण नोकरी नाही. Everything was upside down for him. सगळं त्याच्यासाठी उलट झालेलं. Some people took him to some witches. काही लोकांनी त्याला काही चेटूक वगैरे करणाऱ्यांकडे नेलं. But they said, पण ते म्हणाले, it is a relative that is in charge of your problem. नातेवाईक, तुझा कोणी नातेवाईक आहे जो तुझ्या समस्येचा ताबा धरू नये. And see, and that relative we know, तो नातेवाईक आम्हाला माहिती आहे. we know them. They are very powerful. ते नातेवाईक तुझे फार पॉवरफुल आहेत. So go somewhere else. आणि कुठेतरी जा. See, maybe in your family nobody is prospering. कदाचित तुमच्या परिवारात कोणीच समृद्ध होत नसेल. I will pray that the evil powers shall break from your lives this morning in मी Jesus' प्रार्थना name. करीन की आज सकाळपासून सैतानी सामर्थ्य तुमच्या जीवनावरनं तुटावं. If you are coming from a family where the marriages never last, we have to break that curse also. तुम्ही जर अशा परिवारात येत असाल की ज्या परिवारांमध्ये लग्न टिकतच नाही, तर आपण त्यासाठी प्रार्थना करायला हवी. Amen. Amen. We need to just pray. प्रार्थना करायला हवी. What my saying is, माझं म्हणणं असं आहे we don't know. की आपल्याला माहित नाही हो. There may be a curse, there may not be a असतील curse. कदाचित काही शाप किंवा नसतीलही. See? Who knows? We don't know. माहित नाही आपल्याला. Maybe the evil forces are stopping the prayer to reach us. We have to कदाचित do something दुरात्म्यांची about शक्ती, it. कदाचित दुरात्म्यांची शक्ती आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचण्यात थांबवत असेल, आपल्याला माहित नाही. So shall we pray now? मग आता प्रार्थना करायची का आपण? I will pray for each one of you मी this तुम्हा morning. प्रत्येकासाठी आज सकाळी प्रार्थना करेन. And you also agree with me. आणि तुम्ही माझ्याशी सहमत करा. See, a single prayer is powerful, but when it is a corporate prayer, there is more power. एक प्रार्थना एका माणसाची सामर्थ्यवान असते, पण सगळ्यांनी मिळून केलेली अधिक सामर्थ्यवान One असते. can chase 1,000, two can chase 10,000. एक 1000 पळवू शकतो, तर 2 10,000 पळवू When शकतात. two of you shall agree, anything can happen. जेव्हा तुम्ही दोघे एखाद्या गोष्टीवर सहमत झालात तर काही होऊ शकतं. See, that's why the two people are very important. म्हणून दोघं फार महत्वाचे असतात. दोघं. If your husband and wife make a agreement prayer, तुम्ही पती पत्नी असाल तर एक सहमत होऊन प्रार्थना करा. it's a very powerful source of getting answers to our prayer. ती फार सामर्थ्यवान रीतीची प्रार्थना आहे आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला. Are you ready? तयार आहात? See, I'm not saying that you are under a curse. मी No. असं म्हणत नाहीये की तुम्ही शापाखाली आहात. Certain things we will never know. काही गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाहीत. See, whether the devil is stopping it or whether God does not want to give. सैतान थांबवत आहे का देवाला आपल्याला द्यायचं नाही, काही गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाही. But it is better to take all actions परंतु आपण सगळी कृत्य करणं नेहमी चांगलं. because कारण we will still be babies concerning the spiritual world. कितीही केलं तरी आध्यात्मिक जगात आपण तरीही लहान बाळच असणार. No matter how great a man of God is, आपण कितीही मोठे देवाचे सेवक झालो तरी आध्यात्मिक स्तरात आपण बाळच आहोत. we are still learning. अजूनही आपण शिकतोच आहे. Even I am learning. मीही शिकत आहे. There are so many things इतक्या गोष्टी आहेत that we don't know about, ज्या आपल्याला माहित नाही, ज्या And we are- विषयी ना आपल्याला माहित नाही, and we are learning. आणि आपण शिकतोय.
as the Holy Spirit teaches. जसं पवित्र आत्मा आपल्याला शिकवतोय. Are you ready? तयार आहात? Come, let us first worship the Lord. प्रभूची आराधना प्रथम आपण करूया. Focus your emotions on the Lord. Focus your emotions. Focus your thought on God. Focus your emotions on the Lord. आपल्या भावना, आपली लागणूक देवावर केंद्रित करा. Your thought, your mind, your emotions. तुमचे विचार, तुमचं मन, तुमच्या भावना All be focused on the Lord now. सगळं प्रभूवर आता केंद्रित असू दे. Lord, thank you for everything that you did for us. प्रभू, जे सगळं तू आमच्यासाठी केलंयस त्याबद्दल धन्यवाद. Thank you for dying for us on the cross. आमच्यासाठी वधस्तंभावर तू मरण पावलास म्हणून धन्यवाद. Thank you for coming down for us. खाली येऊन आमच्यासाठी खाली आलास म्हणून धन्यवाद. Thank you for your great love. तुझ्या महान प्रीतीबद्दल तुला धन्यवाद. What I would have been without you. मी काय झालो असतो तुझ्याशिवाय, माझं काय झालं असतं. Nothing. मी शून्य असतो. David sat down one day before God and made these statements. दावीद एके दिवशी प्रभू समोर खालीच बसला आणि त्याच्या तोंडातनं ही विधानं निघाली. How strong were his emotions then? किती त्याची लागणूक देवासाठी खंबीर असेल. His emotions were running wild towards God. किती त्याच्या भावना देवासाठी मोकाट सुटल्या होता की मला देव हवा आहे. What am I and what was I? What was my मी family कोण, मी काय, माझं घराणं ते काय, that you brought me thus far? की तू इथपर्यंत मला आणलंस. What is it? The working of emotions. भावना, Working of emotions. भावना. David was a very emotional man. दावीद भाऊक होता खूप. Till date you fed me. Till date you आजपर्यंत clothed me. तू मला खाऊ घातलं, तू मला नेसवलं. Thank you, Father. तुझे आभार. Thank you, Lord. धन्यवाद, Thank you, Jesus. धन्यवाद. You're getting a breakthrough. आता तुम्हाला नवीन सुरुवात मिळाली. You're getting a breakthrough एक नवीन in सुरुवात your life. तुमच्या जीवनात. Every work of the devil. प्रत्येक सैतानी खाम, You devil, सैताना, my taproot is strong in God. माझं मुख्य मूळ देवात बलवान आहे. My branches of the roots are strong in the Lord. माझ्या मुळातल्या फांद्या प्रभूमध्ये खंबीर आहे. You cannot break this tree. तू नाही हे झाड तोडू शकत, Cannot. नाही तोडू शकत. You devil, सैताना, I command you in the name of Jesus. तुला आज्ञा करतो मी येशूच्या नावात. Leave my people's lives in सोड Jesus' माझ्या name. लोकांचं जीवन येशूच्या नावात. Leave their prosperity in सोड Jesus' त्यांची name. समृद्धी येशूच्या नावात. Leave their financial blessings in Jesus' name. सोड त्यांचे आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावात. My people have prayed to God माझ्या लोकांनी देवाला प्रार्थना केली and their prayers have reached in the third heavens. त्यांच्या प्रार्थना तिसऱ्या स्वर्गापर्यंत The पोहोचल्या. problem is in the first and the second. समस्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर I आहे. bind you, you strong man. तुला मी बांधतो बलवान माणसा. I bind you, you evil power. तुला मी बांधतो सैतानी The शक्ती. principalities and powers and rulers and spiritual wickedness in high places. अंतरातील सैतानी शक्तीला येशूच्या नावात मी बांधतो. I command you. तुला आज्ञा करतो, Leave. सोड. Leave my blessings in Jesus' सोड name. माझे आशीर्वाद Say, येशूच्या नावात. leave बोला, my blessings in Jesus' म्हणा, name. सोड माझे आशीर्वाद येशूच्या नावात. Leave my healing in Jesus' name. सोड माझं आरोग्य येशूच्या नावात. Leave me. सोड मला. Leave. सोड मला. Leave. सोड. In the name of Jesus. येशूच्या In the नावामध्ये. name of Jesus. येशूच्या नावामध्ये.
You devil सैताना, who is misusing my boss over my life, जो माझ्या मालकाचा गैरवापर करतो माझ्या I विरुद्ध, bind you in the name of तुला Jesus. बांधतो येशूच्या नावात. You devil सैताना, who is misusing my brother, my relative, anybody against me, जो माझ्या भावाला, माझ्या नातेवाईकांना माझ्या विरुद्ध गैररीतीनं वापरतो, I bind you in the name of मी Jesus. बांधतो तुला take येशूच्या that नावात. authority. चला अधिकार घ्या. Leave. म्हणा सोड. You devil using my enemy against me, जो सैतान माझ्या शत्रूंना माझ्या विरुद्ध वापरतो, I bind your powers in मी Jesus' तुझी name. शक्ती येशूच्या नावात बांधतो. Leave. सोड. See, he is leaving. पहा तो सोडून He is चालला. leaving. पहा तो सोडून He is चालला. leaving. पहा तो सोडून चालला. You are greater than Daniel this morning. तुम्ही दानिएल पेक्षाही आज सकाळी सामर्थ्यवान You are झालात. greater than Daniel this morning. आज या सकाळी तुम्ही दानिएल पेक्षाही सामर्थ्यवान आहे. You have more authority. तुमच्याकडे अजून अधिकार आहे. Take that authority now. तो अधिकार आता घ्या Say in Jesus' name, leave. आणि म्हणा येशूच्या नावात सोड मला. Leave my family. सोड माझा परिवार. Leave my children. सोड माझी मुलं. Leave my life. सोड माझं जीवन. In Jesus' name. येशूच्या नावात. Poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्याने येशूच्या नावात मला सोडावं. I claim financial blessings in my life in Jesus' name. आर्थिक आशीर्वाद माझ्या जीवनात मी येशूच्या नावात मागत आहे. Lord, प्रभू, you gave Kenneth Hagin in 90 days. तू केनेथ हेगन यांना 90 दिवसात दिलंस. You released him from debts in 90 days. 90 दिवसात तू त्यांचं कर्ज काढलंस. I claim it now in Jesus' name. आता मी येशूच्या नावात मागत आहे And I receive it by faith in Jesus' name. आणि विश्वासाने येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. Lord, let the money be released. प्रभू, पैसा सुटू दे. Let the blessings be released. आशीर्वाद मोकळे होऊ दे In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Devil, you have been defeated by the Lord. सैताना, प्रभूने तुला हरवलंय. Leave my life. सोड माझं जीवन. I am not a child of disobedience. मी आज्ञाभंगाचं मूल नाही. I am a child of God. मी देवाचं मूल आहे. My body, that house is not just cleansed, but I have the Holy Ghost in me. माझं शरीर रूपी घर फक्त स्वच्छ नाही, माझ्या देवाचा पवित्र आत्मा आहे. Yes. हो, This body is the temple of the Holy Ghost. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. Devil, सैताना, dare you touch this body. खबरदार या शरीराला हात लावायला आला तर. Don't touch my body. माझ्या शरीराला हात लावायचा नाही. In Jesus' name, येशूच्या नावाने. leave my body. सोड माझं शरीर. Leave my body. सोड माझं शरीर. This is not your house. हे घर तुझं नाहीये. This is not your house. हे घर तुझं नाही. This body is God's house. हे शरीर देवाचं घर आहे. This house of mine is God's house. माझं घर देवाचं घर आहे. How can you make it your house? कसं काय सैताना हे घर तू तुझं करणार? Every oppressing spirit, सर्व दबाव घालणारे आत्मे to any degrees, कुठल्याही प्रमाणात I command you मी आज्ञा करतो in Jesus' name, येशूच्या नावात. leave me. सोड मला. See, he is leaving. पहा तो सोडून चालला. See, he is leaving. पहा तो सोडून चालला. See, he has a measure of influence on your body also. पहा तुमच्या शरीरावर पण काही प्रमाणात का पण त्याचा प्रभाव आहे. He has a measure of influence even on your bodies. तुमच्या शरीरावर सुद्धा त्या सैतानाचा काही प्रमाणात प्रभाव आहे. So we have to command him आणि म्हणून आपण त्याला आज्ञा करायची Leave. असते. सोड in Jesus' name. येशूच्या नावात. I am well. मी बरा आहे. I am healthy. मी I am आरोग्यवान आहे. strong. मी बलवान I आहे. belong to मी God. देवाचा आहे. This house is the temple of the Holy Ghost. हे घर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I claim all the blessings for my church in the name of Jesus. सारे आशीर्वाद माझ्या चर्चसाठी येशूच्या नावात मी मागतो. Financial, material, spiritual, physical, every kind of blessing. आर्थिक, भौतिक, आध्यात्मिक, शारीरिक सगळे आशीर्वाद. All the temporary blessings I claim for my church in the name of Jesus. सर्व तात्पुरते आशीर्वाद माझ्या चर्चसाठी मी येशूच्या नावात मागतो. Say, the church said amen. आणि चर्च म्हणत आहे आमेन. The church said amen. चर्च म्हणाला आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Praise God. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी काही